मी सुरुवात करते माहिती आहे. मम्मी ड्रेस घालवं, साडी घालणं, आज काहीच मुलीने माहिती. नशिराबादची ती काळी रात्र. 3 वर्षांच्या चिमुकलीचा अंत नेमका कसा झाला? नियती किती क्रूर असू शकते आणि मृत्यू कधी कुठे कोणत्या रूपानं दबा धरून बसलेला असतो याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. ज्या घरामध्ये 4 दिवसांपूर्वी लहानग्या पावलांच्या पैंजनाचा आवाज घुमत होता, ज्या घरामध्ये अवघ्या 4 दिवसांपूर्वी वाढदिवसाचे रंगीबेरंगी फुगे हवेत डोलत होते आणि ज्या अंगणात एका 3 वर्षांच्या चिमुकलीनं आपल्या आई वडिलांच्या हाताला धरून केक कापला होता, त्याच अंगणात आज फक्त आणि फक्त शांतता पसरली आहे. एक अशी शांतता जी काळजाचा थरकाप उडवते. एक अशी शांतता जी कोणत्याही बापाचे खांदे पाडेल आणि कोणत्याही आईच्या डोळ्यातील अश्रू सुकून टाकेल. ही घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावातील भवानीनगर परिसरात. अवघ्या 3 वर्षांची ती चिमुकली. तिचं नाव आकांक्षा प्रवीण इंगळे. ती अजून नीट बोलायलाही शिकली नव्हती. तिची पावलं अजून पूर्णपणे जमिनीवर स्थिरही झाली नव्हती. पण एका क्षणाची चूक, निसर्गाचं बदललेलं रूप आणि आपल्याच घरासमोरील पाण्याचा तो उघडा हौद, या सगळ्यांनी मिळून या चिमुकलीचा श्वास कायमचा हिरावून घेतलाय. त्या दुर्दैवी रात्री नक्की काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. प्रकरण आहे जळगाव जवळील नशिराबाद गावाच्या भवानीनगर भागातील. प्रवीण इंगळे यांचे हे कुटुंब. घरात गरिबी असली तरी आनंदाला तोटा नव्हता. 1 जुलै 2023 रोजी त्यांच्या घरात एका चिमुकलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं होतं आकांक्षा. आपल्या मुलीच्या रूपानं आपल्या घरात लक्ष्मी आली. ती मोठी होईल, शिकेल, घराचं नाव रोशन करेल अशी काहीशी आकांक्षा तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात होती. 1 जुलै रोजी आकांक्षानं तिच्या आयुष्यातील 3ऱ्या वर्षात पदार्पण केलं होतं. घरात मोठा आनंद होता. आईनं हौसेनं मुलीला नवीन कपडे आणले होते. बापानं आपल्या ऐपतीप्रमाणे मुलीसाठी केक आणला होता. शेजारी पाजारी जमले होते. हॅपी बर्थडे टू यू च्या सुरांमध्ये आकांक्षानं हसत हसत केक कापला होता. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. कुणाला काही ठाऊकी की हा या चिमुकलीचा पहिला आणि शेवटचाच मोठा वाढदिवस ठरणार आहे. वाढदिवस संपला. घरातले पाहुणे गेले. आनंद अजूनही हवेत रेंगाळत होता आणि मग उजाडला तो घातवार. घरातील सर्व सदस्य रोजच्या सारखे आपलं काम करत होते. संध्याकाळची वेळ होती. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. घरातील सर्व लोक जेवणासाठी एकत्र बसले होते. ग्रामीण भागातील संध्याकाळी एकत्र जेवण्याची पद्धत असते. आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या पुढच्या भागात अंगणात खेळत होती. ती घरात येत होती, बाहेर जात होती. लहान मुलं जशी एका जागी बसत नाही तशी आकांक्षा आपल्याच विश्वात रमलेली होती. जळगाव आणि नशिराबाद परिसरामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस कधी संततधार पडतो तर कधी उघडीप देतो. आकांक्षा खेळत खेळत घराच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ गेली. हा हौद जमिनीच्या पातळीवर बांधलेला होता. बऱ्याच घरांमध्ये पाणी साचवण्यासाठी जमिनीच्या समांतर किंवा जमिनीच्या खाली भुयारी टाक्या हौद बांधले जातात. दुर्दैवानं ह्या हौदावर कोणतीही मजबूत झाकण नव्हतं. पावसाच्या पाण्यानं आणि रोजच्या वापरानं त्या हौदाच्या कडा निसरड्या झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकांक्षा तिथं काय करत होती ते पाण्यात डोकावून पाहत होती का, की खेळता खेळता तिचा पाय घसरला हे पाहायला तिथं कोणीही नव्हतं. पण नियतीनं तिथं आपला खेळ रचला होता. चिमुकल्या आकांक्षाचा पाय घसरला आणि ती थेट त्या खोल हौदात कोसळली. पाण्याचा तो हौद त्या 3 वर्षांच्या मुलीसाठी एखाद्या समुद्रासारखा होता. तिनं हातपाय मारले असतील का? तिनं आपल्या बोबड्या बोलांनी आई बाबा म्हणून हाक मारली असेल का? नक्कीच मारली असणार. पण स्वयंपाकघरात चाललेल्या भांड्यांचा आवाज, कुटुंबातील सदस्यांच्या गप्पा आणि बाहेर पडणारा पाऊस यामुळे त्या चिमुकलीचा तो अखेरचा आक्रोश कोणापर्यंत पोहोचूच शकला नाही. पाण्याचा एक एक घोट तिच्या पोटात जात होता. तिचा श्वास गुदमरत होता आणि काही मिनिटातच त्या हसत्या खेळत्या आकांक्षानं त्या पाण्याच्या हौदात आपले प्राण सोडले. घरामध्ये जेवण सुरू होती. जेवण आटोपत आली तरी आकांक्षा घरात आली नाही. आईच्या काळजाचा ठोका चुकला. आईनं आवाज दिला, आकांक्षे कुठे आहेस बाळा? पण समोरून कोणताही प्रतिसाद आला नाही. आई बाहेर आली. तिनं अंगणात पाहिलं, तिथं आकांक्षा नव्हती. तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली, माझी आकांक्षा इथं आली होती का? पण सर्वांनी नकार दिला. आता घरातील सर्वांची धावपळ सुरू झाली. आकांक्षा आकांक्षा या नावाने संपूर्ण भवानीनगर परिसर दुमदुमून गेला. कोणी गल्लीच्या टोकाला गेलं, कोणी रस्त्यावर शोधू लागलं. आईचे पाय थरथरत होते आणि अचानक कोणाचं तरी लक्ष घरासमोरील त्या पाण्याच्या हौदाकडे गेलं. हौदाचं झाकण उघडं होतं. धावत जाऊन जेव्हा त्यांनी हौदात डोकवलं तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलीला 4 दिवसांपूर्वी सुंदर फ्रॉक घालून सजवलं होतं ती आकांक्षा त्या पाण्याच्या हौदात शांत पडून होती. तिच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. कुटुंबियांनी हंबरडा फोडला. तिला तात्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. तिचं शरीर थंड पडलं होतं. पोटात पाणी गेलं होतं. माझी मुलगी जिवंत आहे, ती श्वास घेईल या आशेनं आई वडिलांनी तिला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेलं. जेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासलं पण वेळ निघून गेलेली होती. डॉक्टरांनी अत्यंत जड अंतःकरणानं घोषित केलं, आकांक्षा आता या जगात नाही.
हा शब्द ऐकताच आईनं रुग्णालयाच्या जमिनीवरच कपाळ बडवून घेतलं. बापाचे डोळे पांढरे झाले. नशिराबादच्या भवानी नगरवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. ज्या मुलीच्या वाढदिवसाचा केक अजून पचलाही नव्हता, तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या बापावर आली होती. ही घटना केवळ एक अपघात म्हणून सोडून चालणार नाही. ही घटना आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक पालकासाठी एक धोक्याची घंटा आहे. आपण याला दुर्दैव म्हणू शकतो, पण त्याच्या मागे असलेला निष्काळजीपणा आपण कसा नाकारणार? ग्रामीण आणि शहरी भागातही अनेक घरांमध्ये पाण्याचे हौद किंवा टाक्या उघड्या ठेवल्या जातात. आपली मुलं सुजाण आहेत, ती तिथं जाणार नाहीत या भ्रमात आपण राहतो. पण लहान मुलांचं कुतूहल खूप मोठं असतं. त्यांना पाण्याच्या प्रत्येक साठ्याकडे आकर्षित होण्याची सवय असते. जेवताना किंवा घरातील कामात व्यस्त असताना लहान मुलं कुठे खेळतात याकडे एका डोळ्यानं लक्ष असणं गरजेचंच असतं. अवघ्या काही सेकंदाचे दुर्लक्ष एका चिमुकल्याचा जीव घेऊ शकतात, हे या घटनेवरून सिद्ध झालंय. पावसाळ्यात घरातील पायऱ्या, अंगण, विहिरीच्या कडा निसरड्या होतात. या काळात लहान मुलांना एकटं अंगणात सोडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. नशिराबादच्या भवानी नगरात चूल पेटली नसेल, आकांक्षाच्या आईचे डोळे आपल्या मुलीच्या वाटेकडे पाहत असतील, तिच्या लहानग्या वस्तू, तिचे खेळणे, तिचे ते वाढदिवसाचे कपडे घरात तसेच पडलेत. पण ती आता कधीच परत येणार नाही. एका हसत्या खेळत्या कळीचा उमलण्यापूर्वीच अंत झाला. आकांक्षाच्या या मृत्यूनं नशिराबाद पोलिसात नोंद तर झाली. पोलीस तपासही करतील, पण जो तपास आपल्या स्वतःच्या मनाचा करायचा आहे तो आपण कधी करणार? पाण्याचा तो उघडा हौद आकांक्षासाठी मृत्यूचा सापळा बनला. आपल्या घरात असा कोणताही सापळा आपण उघडा ठेवलेला नाही ना, याचा विचार आजच करा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.